नमस्कार मित्रांनो, या स्पेअरअप चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे प्रत्येक त्या माणसासाठी जो नुसता बिझनेस करण्याचा विचार करतोय, पण त्याला बिझनेसमध्ये पहिलं पाऊल टाकताना खूप भीती वाटते. विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्रातला बिझनेस, उदाहरणार्थ स्पेअर पार्ट शॉप म्हणा किंवा ऑटो गॅरेज म्हणा. त्यांच्या मनात पहिलं वाक्य येतं की आपण टाकलेला पैसा जर या बिझनेसमध्ये अडकला तर. दुसऱ्या मनात विचार येतो की आपल्याकडे ग्राहक येतील का. तिसरा मनात त्यांचा विचार येतो की जर आपण हा बिझनेस सुरू करतोय हे आपल्याला जमेल का. आणि हे अशा भीती ज्यांच्या मनात येतात ना, त्या चांगल्या आलेल्या संधी आपल्या गमावून बसतात. आज मी तुम्हाला आहे ना, माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून मार्केटमध्ये मी स्वतः पाहिलेला वास्तवात सांगणार आहे की जी आपल्या मनात आलेली भीती असते ती कशी तोडायची, तिला कशी घालवायची. सर्वात पहिला आहे ना, जी भीती आपल्या मनात आलेली असते ही काही चुकीची नसते, पण त्या भीतीवर नियंत्रण न ठेवणे ही सगळ्यात मोठी गोष्ट चुकीची आहे. जेव्हा ऑटोमोबाईल्समध्ये आपण पहिला बिझनेस सुरू करायचा विचार करतो तेव्हा लगेच मनात येतं की माझ्याकडे पैसा आहे, तुम्हाला पैसा पुरेल का या क्षेत्रात. माझा स्पेअर पार्टला पैसा कमी पडला तर मी काय करू शकतो. सुरू केलेल्या शॉपमध्ये जर ग्राहक आलेच नाहीत तर काय होईल. मार्केटमध्ये एवढी मोठी स्पर्धा आहे, त्यात आपण टिकून राहू का. पण तुम्हाला सांगू, ऑटोमोबाईल क्षेत्र हे भारतातले असं एक मोठं क्षेत्र आहे ना की त्याच्यामध्ये जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल हे एवढं मोठं मार्केट आहे की तुमच्या मनात भीती यायलाच ना पाहिजे की हा बिझनेस चालेल अथवा नाही चालेल. कारण आजच्या डेटला भारतात आहे ना 25 कोटीपेक्षा जास्त बाईक्स आहेत आणि प्रत्येक बाईकला दर महिन्याला सर्व्हिसिंग ही करावीच लागते. ऑइल बदलावे लागतात, रनिंग ॲटम असतात, उदाहरणार्थ ब्रेक केबल, क्लच केबल, एक्सेलेटर केबल, ब्रेक शू, ब्रेक पॅड, बेरिंग, फिल्टर, ह्या ज्या फास्ट मुव्हिंग ॲटम असतात हे तर तुम्हाला बदलावेच लागत असतात. एवढ्या बाईक आहेत म्हटल्यावर त्यांना मेंटेनन्स हा येणारच आहे. त्यामुळे या स्पेअर पार्टची मागणी कधी संपतच नाही. ही मार्केटमध्ये मागणी वाढतच जाणार आहे पण कधी संपत नाही. त्याच्यामुळे तो एक आपल्या मनात विचार घ्यायचा की हे एवढे स्पेअर पार्ट जर मार्केटमध्ये लागतायत ना तर आपण का घाबरतोय. हा जेव्हा तुमच्या मनात एक पहिला कॉन्फिडन्स येतो ना तेव्हा तुम्ही धंद्याला एकदम तयार होता. आता दुसरी गोष्ट, लोक मनात भीती का बाळगतात की आपण एकदम मोठा धंदा कसा सुरू करायचा. एकदम मोठा धंदा सुरू करायचा म्हटलं आपल्याकडे भरपूर सारे पैसे पाहिजेत. तर खरं म्हटलं ना तर वास्तव खूप वेगळंच आहे. स्पेअर पार्ट बिझनेस तुम्हाला 50,000पासून पण स्टार्ट करता येतो आणि आम्ही करून देतो. आमच्याबरोबर खूप सारे लोक जोडून हा धंदा सुरू करतायत. बघायला गेलात तर तुमच्याकडे 50,000 असले तरी तुम्ही धंदा सुरू करू शकता किंवा तुमच्याकडे 5 लाख रुपये असले तरी तुम्ही धंदा सुरू करू शकता. थोडे पैसे तुमच्याकडे किती आहेत याला महत्व नाही, तुम्ही सुरू करणार की नाही याला महत्व जास्त येतं. बिझनेस सुरू करायचा आहे, पहिला कॉन्फिडन्स येण्यासाठी आहे ना तुम्ही पहिला थोडक्यात सुरू करा, कारण तिथे फेल होण्याची शक्यता फार कमी असते. उदाहरणार्थ तुम्ही आमच्याबरोबर मिळून जर 50,000 मध्ये होलसेल व्यवसाय सुरू केला, त्याच्यात तुम्ही फास्ट मुव्हिंग मध्ये केबल्स आहेत, बेरिंग्स आहेत, ब्रेक शू आहेत, ब्रेक पॅड आहेत, फिल्टर्स आहेत, ह्यापैकी कोणते 1-2 आयटम आम्ही निवडून तुम्हाला देतो. ते तुम्ही रोज आम्ही सांगितल्याप्रमाणे मार्केटला जाऊन तुम्ही सेल करू शकता. कशा प्रकारे सेल करायचं याच्यावरती सगळे वेगवेगळे व्हिडिओ आपण ऑलरेडी अगोदर बनवलेले आहेत, ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू पण शकता. आणि जेव्हा तुम्ही हे स्पेअर पार्ट 50,000चे घेऊन तुम्ही मार्केटमध्ये जाता, जेव्हा तुमच्याकडनं पहिला सेलिंग होतं, तुमच्या वस्तू हळूहळू संपल्या जातात, तेव्हा तुमच्यात जो कॉन्फिडन्स येतो ना, मग तो कॉन्फिडन्स परत कधीच कमी होत नाही. तुमचा दिवसेंदिवस मग कॉन्फिडन्स वाढतच जाणार आहे. कारण जेव्हा तुम्हाला पैसे येणं सुरू होतं तेव्हा तुम्ही शांत बसू शकत नाही. बिझनेस सुरू करण्याच्या आधी एक 5-10 दिवस मार्केटचं स्टडी करायचं, ते कशा प्रकारे करायचं असतं ते सुद्धा आम्ही सांगितलेलं असतं. त्यामुळे काय होतं, तुम्हाला मार्केटचा अंदाज येतो, कोणते स्पेअर पार्ट किती लागतात, कोणकोणत्या कंपनीचे स्पेअर पार्ट लागतात. हा सगळा आपल्याला एक 5-10 दिवसात आहे ना थोडक्यात का होणार एक अनुभव स्वतःला मिळतो. आणि जर व्यवसाय सुरू करायचा आहे म्हटल्यावर तुम्हाला हे केलंच पाहिजे. स्टडी ही आपल्याकडे असलीच पाहिजे. दररोज 4-5 गॅरेजवाल्यांशी बोला, त्यांच्याशी संपर्क साधा की कोणते फास्ट मुव्हिंग आयटम आपल्या एरियामध्ये चालतात, कोणाला कोणत्या कंपनीचे स्पेअर पार्ट चालतात. हे जेव्हा तुम्ही दररोज वेगवेगळ्या 5 लोकांशी बोलाल ना तेव्हा तुम्हाला मार्केटमधला अंदाज हळूहळू यायला सुरुवात होते. आणि जी मनातली भीती असते ना, तुम्हाला मगाही सांगितलं का, ज्या दिवशी तुम्ही पहिला तुमचा बिझनेस सुरू करायला मार्केटमध्ये जाता आणि ज्या दिवशी तुमच्याकडनं पहिल्या व्यक्तीने जेव्हा तुमच्याकडनं स्पेअर पार्ट तुमचे परचेस करतो त्या दिवशी तुमच्या मनातली भीती असते ती 50% एकदम खाली होते. हा अनुभव तुम्ही घेऊन बघा, मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. तेव्हा आपल्या मनात विचार येतो, मला स्पेअर पार्ट विकणे एवढं इझी आहे, हे तर मी करू शकतो. पण हे कधी, जेव्हा तुम्हाला पहिला कस्टमर भेटेल त्याच्यानंतर तुम्हाला हे थोडं इझी वाटत जातं. सुरुवातीला तुम्हाला खूप वाटतं जड, म्हणजे जशी आपण नवीन बाईक शिकत असतो, शिकताना आपल्याला पहिल्यांदा वाटतं की बाईक खूप जड आहे, पण एकदा ती सुरू झाली, एकदा ती रस्त्याला तिने रनिंग पकडली की ती एकदम हलकी वाटते. अशाच प्रकारे बिझनेसचं सुद्धा आहे. सुरुवातीला खूप आपल्याला जड वाटतं
आणि एकदा तुमचं ते रुटीनला आलं, एकदा व्यवस्थित तुमची रुटीन बसलं की ते खूप हलकं वाटतं. आणि मग काय होतं माहिती आहे का, तुम्ही हळूहळू तुमच्या व्यवसायाची जबाबदारी घ्यायला सुरू करता. हे तुमच्याकडे नकळत होत असतं. ते आता आपल्याला बिझनेस वाढवायचा आहे, आपल्याकडनं स्पेअर पार्ट परचेस केल्या जात आहेत समोरून, आपल्याला चांगले पैसे मिळत आहेत, मग तुम्ही धंद्यामध्ये सिरियस होऊन अगदी मन लावून धंदा करू शकता. आणि ज्या दिवशी असं जेव्हा तुमच्या मनात विचार येतो ना, त्या दिवशी तुमच्या मनातली संपूर्ण भीती जी 50% उरलेली असते ती पण संपून जाते. जर तुम्हाला बिझनेस मधली भीती संपूर्ण मुळासकट पहिल्यापासूनच समजा घालवायची असेल, म्हणजे योग्य मार्गदर्शन स्वतःचं स्वतः करायचं म्हटलं तर 2-3 वर्ष चुका करत तुम्ही शिकाल, हळूहळू शिकाल. पण जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही एका महिन्याभरात पूर्ण ट्रेन होता आणि तुमचा बिझनेसचा रस्ता एकदम संपूर्ण मोकळा होऊन जातो. आणि हेच काम आमची AR ऑटो स्पेअर अप आम्ही लोकांना सांगत असतो की जर तुम्हाला व्यवसाय करायचा ऑटोमोबाईल क्षेत्रात, तर आमच्या गायडन्स बरोबर जर तुम्ही केलात तर तुम्हाला ह्या ज्या मार्केटमध्ये येणारे जे टेन्शन असतात हे तुम्हाला येत नाही आणि तुम्ही फुल कॉन्फिडन्सली हा व्यवसाय करू शकता. कारण कसं आहे माहिती आहे का, ऑटोमोबाईल क्षेत्र हे असं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना आपल्या स्टॉकचं प्लॅनिंग करावं लागतं की कोणकोणते स्टॉकमध्ये आपले स्पेअर पार्ट आपल्याला ठेवायला हवेत, फास्ट मुव्हिंग आयटम कोणकोणते आहेत जे सगळ्यात जास्त विकले जातात, त्यांची क्वांटिटी आपल्याकडे किती प्रमाणात पाहिजे, त्यांचे सप्लायर कुठे कुठे येतात, कोणकोणत्या रेटला मार्केटमध्ये सप्लाय करतात, ह्याचं सगळ्यांना तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं असतं. ह्या जर तुम्हाला गोष्टी समजल्या ना बिझनेसमध्ये पडल्यानंतर, की तुम्ही 100% बिझनेस करायला अगदी पूर्णपणे तयार झालाच समजायचं. पण हे तुम्हाला पहिल्या दिवशी समजत नाही, हे हळूहळू मार्केटमध्ये तुम्ही उतरल्यानंतर तुम्हाला समजत जातं. रोज आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो ना, दुसऱ्या दिवशी आज समजा गेलो की उद्या परत दुसऱ्या दिवशी जाणार, तर त्या दिवशी सुद्धा आपण 1% एक्स्ट्रा मार्केटिंग करायचं की 1% एक्स्ट्रा आपल्याला काहीतरी ज्ञान मिळालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करता येईल हे तुम्ही विचार दररोज करा. सुरुवातीला तुमच्याकडे 2-4 पार्ट असतील, महिन्याभरानंतर ते सगळे पार्ट विकल्यानंतर त्यात आणखीन 2 पार्ट ऍड करत जावा, त्याच्या महिन्यानंतर आणखीन 2 पार्ट ऍड करा. असा स्टॉक तुमच्याकडे जेव्हा हळूहळू वाढत जातो ना, तेव्हा तुम्ही परफेक्ट स्टॉक मेंटेन करायला शिकलात म्हणून समजायचं. पहिल्याच दिवशी पैसे आहेत म्हणून तुम्ही 5 लाखाचं एकदम मटेरियल घ्याल होलसेल करण्यासाठी, तर तसा धंदा होत नाही. तुम्ही 5 करोड रुपये टाकलात तरी काही फायदा होत नाही. जोपर्यंत तुम्हाला स्टॉक मॅनेजमेंट व्यवस्थित जमत नाहीये ना, तोपर्यंत हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार. त्यासाठीच आपण सांगतो की तुम्ही हळूहळू स्टेप बाय स्टेप चाला. जर आपल्याला आपल्या बिझनेस बद्दल कॉन्फिडन्स पाहिजे असेल, सकाळी उठल्या एक काम करायचं की सकाळी डोळे मिटायचे 2 मिनिटं विचार करायचे की आज मी मार्केटला जाणार, मी आज एवढा माझा बिझनेस करणार, मी आज एवढ्या लोकांना भेटणार, मी आज कॉन्फिडन्सशी लोकांशी बोलणार. ह्या जेव्हा तुम्ही गोष्टी स्वतःशी बोलताना मनातल्या मनात, तेव्हा तुमच्या मनात एक नवीन ऊर्जा तयार होते आणि ही ऊर्जा घेऊनच मार्केटमध्ये उतरायचं तुम्ही. कारण कसं असतं, जे आपल्या मनात चालत असतं ना तेच कधी कधी वास्तवात घडत असतं. तुमच्या मनात निगेटिव्ह विचार असेल तर तुमचं काहीच होणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा मग ते निगेटिव्हच होणार. म्हणून पॉझिटिव्ह एनर्जीने घराबाहेर पडा. जे शॉप सुरू करतात त्यांच्या मनात जर समजा भीती असते की माझं कसं होईल, तर त्या लोकांनी सुद्धा लक्षात घ्या की पहिला गिराईक जेव्हा तुमच्या दुकानात येतो, जेव्हा पहिली तुमच्याकडनं एक वस्तू विकत घेतली जाते, त्यानंतर तुम्हाला वाटतं की हे तर एकदम इझी आहे, हे आपण तर देऊ शकलो, तेव्हा त्यांच्या मनात सुद्धा एक कॉन्फिडन्स निर्माण होतो. त्या लोकांनी सुद्धा, ज्यांना शॉप सुरू करायचे, त्या लोकांनी सुद्धा सकाळी उठल्या 2 मिनिटं शांत बसून मनात एक विचार करायचा की आज माझ्या दुकानात एवढी मोठी लाईन असेल, एवढे गिराईक येतील. हा पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन तुम्ही जर दुकानात जावा, तुमच्याकडे नक्की त्याचा काही ना काही प्रभाव पडतो. निगेटिव्ह एनर्जीने तुम्ही धंदा नाही करू शकत. जेव्हा तुमचा पहिला ग्राहक तुमच्या काउंटरवर स्पेअर पार्ट घेऊन जातो ना, तुमचा कॉन्फिडन्स तिथेच वाढायला सुरुवात होते. आणि ज्या दिवशी तुमचे 10 गिराईक एका दिवसात पूर्ण होतील, 10 ग्राहक तुमच्याकडे स्पेअर पार्ट घेऊन जातील, तुमच्या मनात जरा सुद्धा भीती राहणार नाही. एक लक्षात घ्या, बिझनेस किंवा व्यवसाय कोणताही करा तुम्ही, जोपर्यंत तुम्ही पुढे पाऊल टाकत नाही, तुमच्या भीतीला मारत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणत्याही धंद्यात, कुठल्याही बिझनेसमध्ये सक्सेस होत नाही. कारण कसं असतं, तुम्ही म्हणाल की मला पोहता आल्याशिवाय मी पाण्यात उतरणार नाही, पण तुम्ही पाण्यात उतरलातच नाही तर तुम्ही पोहायला शिकणार कसं? सेम असंच असतं सगळीकडे. कोणताही व्यवसाय करा, जर तुम्ही त्याच्यामध्ये उतरत नाही, तुमच्या मनात एवढी मोठी भीती असते की मी याच्यात उतरलो तर मला करता येईल का, पण तुम्ही ज्या उतरतच नाही तर तुम्हाला करता कसं येणार आहे? म्हणून जर ऑटोमोबाईल्समध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर आमचा हा खाली जो नंबर आहे AR ऑटो स्पेअर अपचा, त्या नंबरवर मला संपर्क करा. तुम्हाला कोणता बिझनेस 50,000 पासून अगदी 5-5.5 लाखापर्यंत तुम्हाला कोणता बिझनेस करायचा असेल, त्याच्या पुढच्याही आपल्या फ्रँचायझी आहेत, त्याच्यामध्येही तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल तर आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सविस्तर माहिती देतो. सगळं तुम्हाला सांगत असतो कशा प्रकारे बिझनेस करायचा, कोणते स्पेअर पार्ट किती ठेवायचे, ह्याचं पूर्ण मार्गदर्शन आमच्याकडनं फ्री असतं. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि अजून असेच ऑटोमोबाईल्सबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील
तर आपल्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्याला कोणाला गरज असेल, जे कोणाला इंटरेस्टेड असेल ऑटोमोबाईलमध्ये, त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.